सोनपूरच्या त्या विशाल झाडाखाली रामू अस्वल मामा आणि डॉक्टर चिंकी माकड दादा गप्पा मारत बसले होते. त्यांच्या गप्पा काय होत्या तर चिंकी माकड दादा काय म्हणत होते, मी जास्त ताकदवान आहे, मी बलाढ्य आहे, मला उंच उंच झाडावर चढता येतं, त्यामुळे मी ताकदवान आहे, शक्तिमान आहे. रामू अस्वल मामा काय म्हणत होते, अरे चिंकी डॉक्टर कसं आहे, मी ताकदवान आहे, मी बलाढ्य आहे, कारण हा झाडाचा बुंदा बघ किती जाड मोठाच्या मोठा बुंदा आहे. असे म्हणून रामू अस्वल मामा बुंद्याच्या मुळाशी असे हलवू लागले, आपल्या डोक्याने ते बुंदा हलवू लागले. पण चिंकी माकड दादा पटकन वर झाडाच्या शेंड्यावर गेले आणि काय म्हणाले, अहो रामू अस्वल मामा बघा, मी उंच झाडावर ह्या झाडाच्या शेंड्यावर गेले, मग मी शेंडा चढलो, त्यामुळे मी बलवान आहे. आणि रामू अस्वल मामा काय म्हणाले, अरे चिंकी बघ, हा झाडाचा बुंदा मी हलवतोय म्हणजे मी बलवान आहे, मी ताकदवान आहे. मग चिंकी माकड दादा सरसर झाडावरून खाली आले आणि अस्वल मामांना थांबून म्हणाले, चला आपण दोघे जरा बाजूला बसूया आणि कोण श्रेष्ठ, कोण ताकदवान, कोण बलवान आहे याची चर्चा करूया. मग रामू अस्वल मामा काय म्हणाले, अरे चिंकी चर्चा करण्याची गरजच नाही, बघ एवढा मोठा बुंदा मी हलवतोय, त्यामुळे मी बलवान आहे. मग चिंकी माकड दादा काय म्हणाले, अहो रामू अस्वल मामा ठीक आहे, तुम्ही बलवान आहे, पण तुमच्यापेक्षा मी बलवान आहे, ताकदवान आहे, कारण मी या झाडाच्या उंच झाडाच्या शेंड्यावर चढलोय, त्यामुळे तुमच्यापेक्षा मी ताकदवान आणि बलवान आहे. अशी दोघांची चर्चा चालली होती. तेवढ्यात त्यांची ही चर्चा शेजारीच एक झाड होतं, त्या झाडावर गंगाराम पोपट काका चंगूमंगूसाठी आणि आपली बायको गंगीसाठी फळे न्यायला आले होते. आणि ते फळे तोडता तोडता त्यांना ह्या दोघांचा संवाद ऐकू आला. मग गंगाराम काका तसेच झाडावर थांबले, दोघांचे बोलणे ऐकू लागले. त्यांनी सर्व बोलणं ऐकलं आणि ते उडत उडत चिंकी माकड दादा आणि रामू अस्वल दादा यांच्याजवळ आले आणि म्हणाले, अरे काय हो चिंकी डॉक्टर काका, काय चाललाय तुमच्या विषय, काय बोलताय. मग चिंकी डॉक्टर काकांनी काय सांगितलं, अहो गंगाराम काका मी बलवान आहे, मी झाडाच्या शेंड्यावर चढतो, तर या रामू अस्वल मामा म्हणतात मी बलवान आहे. तेवढ्यात रामू अस्वल मामा म्हणाले, हबा गंगाराम काका मी बलवान आहे, कारण हे एवढा झाडाचा बुंदा मी माझ्या डोकं लावलं की पटकन हलतो, सगळं झाड हलतंय, उन्मळून झाडेही पाडू शकतो, त्यामुळे खरा ताकदवान मी आहे. मग गंगाराम काका काय म्हणाले, हे बघा तुम्हाला सांगतो चिंकी माकड दादा आणि रामू अस्वल मामा तुम्ही दोघेही बलवान आहे. मग ती दोघे म्हणाले, आम्ही दोघे कसे बलवान, नाही नाही आमच्यापैकी कोण जास्त बलवान आहे हे सांगा, दोघेही म्हणाले. मग गंगाराम काका काय म्हणाले, सांगतो ऐका, आपल्या ह्या जंगलातून आणखी एक जंगल लागते आणि ते आपलं जंगल ओलांडल्यावर दुसरं एक जंगल लागते, ते जंगल ओलांडल्यावर एक नदी लागत्या, नदी पार करून एक जंगल आहे आणि त्या जंगलात उंच असं एक फळांचं झाड आहे आणि ती फळे अद्भुत आहेत. झाड ते उंच आहे, बुंदा त्याचा झाडच्या झाड आहे. तुमच्या दोघांपैकी त्या झाडाचे फळ जे कोण घेऊन येईल तो जास्त बलवान मी ठरवणार. असे म्हटल्यावर दोघांनाही पटले. मग गंगाराम काका म्हणाले, जावा ते फळ घेऊन या, मला दाखवा, मग मी तुमच्यात कोण जास्त बलवान आहे हे सांगतो. मग दोघांनाही पटले, चिंकी माकड दादांनाही पटले आणि रामू अस्वल मामांनाही पटले. दोघे म्हणाले, आम्ही आत्ताच फळ घेऊन येतो. ठीक आहे. गंगाराम काका म्हणाले, तुम्ही फळ घेऊन या, तोपर्यंत मी गंगीला आणि माझ्या चंगूमंगूला फळे देऊन येतो. म्हणून पोपट काका फळे घेऊन उडत गेले. इकडे चिंकी माकड दादा
आणि रामू अस्वल मामा निघाले. दोघे भर चालत गेले. पहिलं जंगल त्यांनी पार केलं, दुसरं जंगल पार केलं आणि तिसऱ्या जंगलात शिरायच्या अगोदर त्यांना एक नदी लागली. नदी लागल्यावर काय झालं, डॉक्टर चिंकी माकड दादा वेगात निघाले नदीत. घुसले वेगात, पण पाण्याचा प्रवाह होता आणि वरून असं धबधब्यासारखा पाण्याचा प्रवाह वाहत होता. तो पार करायचा होता, पण गडबडीने डॉक्टर चिंकी माकड दादा त्या प्रवाहात गेले आणि अडकले. प्रवाहाबरोबर त्या धबधब्यावरून वाहत खाली आले, वाहत जाऊ लागले. तेवढ्यात रामू अस्वल मामा त्या प्रवाहाच्या खाली होते. ते नदी पार करण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात त्यांना चिंकी माकड दादा दिसले. मग त्यांनी पटकन जाऊन चिंकी माकड दादांना धरलं आणि म्हणाले, डॉक्टर चिंकी माकड दादा अशी गडबड करू नका, तुम्ही वाहत गेला असता का नाही, असे म्हणून त्यांनी त्याला चिंकी माकड दादांना नदीच्या किनारी असं थांबवलं. परंतु त्यांना अजून नदी पार करायची होती. मग रामू अस्वल दादा काय म्हणाले, डॉक्टर चिंकी माकड दादा तुम्ही काय करा, माझ्या पाठीवर बसा, मग आपण नदी पार करूया. मग चिंकी माकड दादा बरं म्हणाले. मग ते रामू अस्वल मामांच्या पाठीवर बसले. मग दोघांनी मिळून नदी पार केली. पलीकडे गेले. ते जंगल लागलं, तिसरं जंगल लागल्यावर ते दोघे जंगलात खूप फिरले आणि बऱ्याच वेळानं त्यांना ते अद्भुत फळांचं झाड दिसलं. झाड दिसल्यावर रामू अस्वल मामा त्या झाडाखाली गेले आणि चिंकी माकड दादाही गेले. आणि रामू अस्वल मामाने काय केलं, आपल्या डोक्यानं झाड गदा हलवण्याचा प्रयत्न केला, पण त्या झाडाचा बुंदा इतका जाम आणि मजबूत होता, त्या झाडाचा बुंदा काही हलेना. आणि रामू अस्वल मामांना झाड काय पाडता येईना. त्यांनी झाड पाडून ते फळ तोडून घेणार होते, पण ते झाड काय पडेना. मग रामू अस्वल दादा काय म्हणाले, डॉक्टर चिंकी माकड दादा तुम्हीच आता बघा ते फळाचं काय ते. मग चिंकी माकड दादा म्हणले, काय ठीक आहे, काही काळजी करू नका, मी वर चढतो. आणि चिंकी माकड दादा वर झाडावर चढले. पटकन त्याने एक फळ तोडलं आणि ते खाली आले. झालं. मग आता ते दोघे निघाले. चालत परत नदीजवळ आले. नदीजवळ आल्यावर परत रामू अस्वल मामांच्या पाठीवर परत चिंकी माकड दादा बसले, कारण त्यांना नदी पार करता येत नव्हती. मग रामू अस्वल मामा त्यांना घेऊन नदीच्या पलीकडे गेले. मग दोघेही फळ घेऊन आपल्या जंगलात आले आणि त्या सुरुवातीला बसले होते त्या झाडाखाली गंगाराम पोपट काकांची वाट बघत बसले. तेवढ्यात तिकडून उडत गंगाराम पोपट काका आले आणि त्या झाडावर बसले. झाडावर बसल्या इकडं काय, रामू अस्वल मामा आणि डॉक्टर चिंकी माकड दादा बोलत बसले होते. ते काय म्हणाले, रामू अस्वल दादा काय म्हणाले, अरे डॉक्टर चिंकी माकड दादा काही नाही, आपण शर्यत नाही करायची. मग चिंकी माकड दादाही म्हणाले, होय रामू अस्वल मामा बरोबर आहे तुमचं, आपण शर्यत करायची नाही, कारण हे आपल्याला फळ आणण्यासाठी तुमचाही उपयोग झाला आणि माझाही उपयोग झाला. कारण मी पराक्रमी आहे, मी जास्त तुमच्यापेक्षा पराक्रमी आहे असं मी म्हणत होतो, पण नदी लागल्यावर मला नदीच्या पलीकडे जाता आले नाही, कारण मी नदीतून वाहत गेलो असतो. तुम्ही होता म्हणून मी वाचलो, म्हणून पलीकडे जाऊ शकलो आणि झाडाचं फळ काढू शकलो. बरोबर आहे रामू अस्वल दादा मामा काय म्हणाले, बरोबर आहे डॉक्टर चिंकी माकड दादा तुमचं, आणि माझंही तेच झालं. तुम्ही माझ्या पाठीवरनं पलीकडे आला, पण ते झाड अद्भुत फळाचं इतका बुंदा जाम होता, तो मला काही हलता हलेना, आणि तो हलवून झाड काही पडले नसते, मला काय फळ काढता आले नसते. तुम्ही सरसर वर गेला आणि फळ काढलं, त्यामुळं ते शक्य झालं. म्हणजे असं आहे, तुम्हीही जास्त बलवान नाही, मीही जास्त बलवान नाही. कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ इथे गोष्टच येत नाही. चिंकी माकड दादा
तुमच्या परीने तुम्ही खूप हुशार आणि बलवान आहेसा, कारण का झाडावर चढलासा. मग चिंकी माकड दादा काय म्हणाले, हेच बरोबर आहे रामू अस्वल मामा, कारण तुमच्यामुळे मी नदी पार करू शकलो आणि झाडाचे फळ आणू शकलो, त्यामुळे तुम्हीही श्रेष्ठ आहेसा. असे दोघांचे बोलणे चालले होते. तेवढ्यात गंगाराम पोपट काका आले आणि म्हणाले, काय झालं, कोण बलवान, कोण श्रेष्ठ, कोण ताकदवान? होय डॉक्टर चिंकी माकड दादा, रामू अस्वल मामा, कोण आहे बलवान, कोण श्रेष्ठ? मग दोघेही म्हणाले, गंगाराम पोपट काका, कोणी श्रेष्ठ कोणी कनिष्ठ नाही, प्रत्येकाजवळ एक एक गुण दडलेला असतो. त्यामुळे एका गुणावरून मी श्रेष्ठ तू श्रेष्ठ अशी पारख करायची नसते. मग गंगाराम काका पोपट काका म्हणाले, बरोबर आहे तुमचं चिंकी माकड दादा आणि रामू अस्वल दादा, प्रत्येकाकडं विशिष्टाचा एक गुण असतो, सर्वांना सारखे गुण नसतात. आता चिंकी माकड दादा, तुमचं झाडाच्या शेंड्यावर चढणे, उड्या मारणे, वेगात पडणे हा गुण आहे. आणि रामू अस्वल मामांच्याकडे मोठमोठी झाडे पाडण्याचा गुण आहे, त्यांच्या मानाने त्यांना तो मोठा गुण आहे. तुम्ही झाडा उंच शेंड्यावर चढता त्या मानाने तुमचा तो मोठा गुण आहे. त्यामुळे एकाच सर्व गुण संपन्न असं कोण नसतं, प्रत्येकाकडं एक एक कला दडलेली असते आणि एका कलेवरून त्याची पारख करायची नाही. प्रत्येकाकडे वेगवेगळा गुण असतो आणि तो आपल्या कलेतनं तो दाखवत असतो. त्यामुळे कुणी श्रेष्ठ कुणी ताकदवान असं नाही. रामू अस्वल मामा त्यांच्या परीने ते ताकदवान आहेत आणि चिंकी माकड दादा तुम्ही तुमच्या परीने ताकदवान आहे. मग दोघांनाही पटले आणि दोघांनी होय म्हणले. असा गंगाराम काकांनी निर्णय दिला.